कोणाच जर प्रसिद्धी पाहिजे असेल तर एक दादा आहेत सुशील बनकर. अरे काय सांगू या गावातून फिरून त्याचे डीजे बँड गोळा काय सांगू तुला. हो ना काय एवढं चांगलं वाटलं मला. मी तुला काय सांगू का दादा. तर नमस्कार मंडळी, मी सुशील लोणकर भक्त मारुती रायाचा. आजच्या या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मंडळी आपली डेली ब्लॉग चालू झाले 2024 मध्ये. प्रत्येक दिवस आपला ब्लॉग येणारच. युट्यूबवर इंस्टाग्रामवर एक रील्स जाईल 1 किंवा 2. पण युट्यूबवर रोजचा एक व्हिडिओ गेलाच पाहिजे आपला. या गोष्टीवर घ्या बघा. मम्मी आता मला भूक लागली, वाढून दे बरं. तुला भूक लागली का? तुला भूक मग तर प्लस मोठी गोष्ट झाली. भूक नाही लागत या पोटाले. या पोटाले फक्त एडिटिंग ते व्हिडिओ काढणं बस, काहीच नाही पाहिजे भाऊ. खाणं पिणं बंद. मंडळी तुम्ही एखादं सजेशन करा की बा तुम्हाला व्हिडिओ कशा प्रकारे पाहिजे, कशातून व्हिडिओ पाहिजे, म्हणजे तुमचं एंटरटेनमेंट भिन बा मी करू शकेन. मंडळी तुम्ही याला किती वेळा सांगितलं पण हा डेली ब्लॉग म्हणजे डेली ब्लॉग की टाकत नाही. हा याची वाटते पाहू नका तुम्ही डेली ब्लॉग. मंडळी येतील आपली येते कंटेंट तर भेटलं पाहिजे काही ना काही, ते टाकू आपण मंडळी. त्या मंडळी तुम्ही एखादी गरम गरम भजे खाले पण सध्याच नाही काही ना. मंडळी रोजच्या वेळेस चांगले चांगले सबस्क्रायबर भेटून येऊन चालले. व्हिडिओ काढतो आणि टाकत काही नाही मी. पण असं वाटतं काय टाकत आहे बाबू. एवढे सबस्क्रायबर लोक चाहतात ते व्हिडिओ टाकत रोज टाकायचे. पण नाही मंडळी, मी सबस्क्रायबर भेटायला आले की नाही तर आपला इंस्टाग्रामवर एक कॉमेडी सुशील नावानं ब्रॉडकास्ट ग्रुप तयार केलेला आहे. तर तुम्ही जॉईन नशीन करेल तर तो करून घ्या. मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देऊन देतो. म्हणजे आपला एक ग्रुप तयार केलेला आहे. 850 लोक जुळलेले आहेत मंडळी सध्या तरी. यात हा खोकला सुचून नाही राहिला. खोकल्याची औषध सांगा मंडळी चांगली. खोकल्याची औषध खरंच सांगा मंडळी. स्वतःच्या हाताने नाही घेत अजून औषध. एवढा मोठा झाला तो 20 वर्षाचा पोचला. 21 लागलं भाऊले. सांगतो ना मग कारण काय आहे मंडळी. मला खोकला झाला की हेच मला औषध पाजते. अशी ती बॉटल खोलते आणि ठेवताना हातात सवय झाली आता. ते आपण म्हणा काय औषध घेतली काय म्हणजे दे ना. लहान लेकरू कसं म्हणजे मला औषध दे ना तसं हा म्हणते औषध दे ना. व्हिडिओ जो आहे सेल्फीच्या कॅमेऱ्यातून काढून राहिलो. आपला आयफोनचा कॅमेरा एकदम बेस्ट आहे, मस्त आहे. तर तिकडच्या कॅमेऱ्यात जर काढला का नाही तर अजून क्वालिटी देते. काय म्हटलं मी जर याला औषध पाहिजे तर याचं लग्न झालं याची बायको काय म्हणे प्लस मायने लाळून ठेवला म्हणे. एवढा मोठा झाला तरी औषध पाजते म्हणे याची माय. नाही की मंडळी म्हणेन की नाही म्हणतेच ना. हाय मंडळी आपला बॅक कॅमेरा. चला खा मंडळी आता एक पॅकेट. खाय लवकर. नाही मस्त आहे ना मम्मी, खाले पाहिजे ना. जेवण करू आता. हार घातला हार काढला ते ना. डबल शेंदूर लावणं चालू आहे. आज मंगळवार आहे. आता मी मस्त जेवण करून राहिलो. अरे बापरे मस्त वावरातले आहेत मंडळी. पण मला बोरं आवडत नाही पण मी खरंच खातो मंडळी. आताच मस्त जेवण वगैरे झालं माझ्या. आणि इकडे आपल्याला सबस्क्रायबर भेटायला आलेला आहे. जय श्रीराम. काय म्हणतं, काय नाव आहे तुझं सांग. शौर्य. पाणी वगैरे असं जेवण घेऊन करून आला. बरोबर. मी तुला जेवणाचं विचारलं नव्हतं का. चल ना मी जेवण करून आपण. आताच पोट भरलं तुझं. तर मंडळी हे बघा काल माझ्या आईचा वाढदिवस होता आणि या पोराला मी दिलता केक. तर ते आज आणला डिक्कीतून डब्बा. पा त्याले पा मेटावाणी पा मेटावाणी करतो तो. याले मी रात्री केक दिला घरी आणतो आणि यानं आज आणला तो केक डिक्कीतून बाहेर. आंटी पुरा आहे तो झिपरा. कधीच लेकराच्या पोटावर सोयी टाकू नका. काय तुम्ही आठवण ठेवता तुमच्या पोराची? सोयी टाकीन त्याला आठवण सोयी नाही टाकली की बरोबर आठवण राहते. अशा प्रकारे मंडळी आता मी केस बांधून ठेवले मस्त. आम्ही तुमचा टॉपिक सोचला रेणुकानंद आहे. आता उद्या मस्त एक व्हिडिओ काढू आम्ही कॉमेडीवाला. माझी एडिटिंग चालू होती. इकडे मम्मी आमचे जुने व्हिडिओ पुरवले काही. आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहू शकता आपल्याला टॉपिक भेटून गेलो मस्त. बरोबर सकाळपासून ब्लॉग चालू केला मंडळी आपण. आपल्या एका जणाने मस्त स्केच काढलेला आहे ना मंडळी. मला तर लय आवडलं. पहा त्याच्यात मंडळी आज पेन्सिल कलर स्केच आहे म्हणजे सांगा. मजा का मम्मी. हा किती मस्त काढलं बापरे. मम्मी किती चांगलं वाटते स्केच वगैरे काढलं कोण तर. सत्य आहे.
मस्त वाटू राहिलं मंडळी. त्याला झालं मग माझा नंबर पाठवला. ते म्हणतात संध्याकाळी तुम्हाला स्केच द्यायला येतो म्हणतात 7 वाजता. त्यातलं ठीक आहे येऊन जा. आता वेळ आली एखादी रील शूट करायची. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आपल्या अकोल्याचा पोट्टा गोपाल दादा गावंडे यानं सगळ्या महाराष्ट्रात नाव केलं. ते सूर नवा ध्यास नवा त्याच्या दादाचा पहिला नंबर आला. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून एवढं चांगलं वाटलं. दादाचे गाणे एवढे फेमस झाले मंडळी. आणि मेन म्हणजे आपला जो गोपाल दादा गावंडे आहे तो मम्मीच्या गावातला आहे. मम्मीचं माहेर जे आहे ते दहेगाव गावंडे आहे आपल्या अकोल्याच्या जवळ. अकोल्याहून 20 किलोमीटर येते मंडळी. तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे आपलं दहेगाव गावंडे. तिचे ते दादा आहेत. तर त्याच्यावर एक रील्स मम्मीचं म्हणणं आहे की तू साडी घालून शूट कर. आता मम्मीची इच्छा तर पुरी करावंच लागेल. चला काहीतरी आपला ब्लॉग चालू आहे छोट्याने मतलब ब्लॉग स्टार्ट करून देतो. मजा येऊन राहिली मंडळी. रील्स आपली लवकरच आपल्या इंस्टाग्रामवर येऊन जाईल मंडळी. तर तुम्हाला अशी डेली ब्लॉग चालतील ना रोजचे असे कट टू कट काय काय होते आमच्या सोबत. अरे बाबा समजून नाही राहिलं मला काहीच. मंडळी मम्मीने या ठिकाणी ते नकलीवाले केसही लावून दिले मस्त. इकडे छोट्या दिसून राहिला इकडे व्हिडिओ काढायसाठी आपला. खंडोबाची कारभारी झाले भानु धनगरीन गा 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 घे छोट्या. हॅलो नाव केलं दादा आपल्या गोपाल दादा गावंडे ना. काल तेवढे मोठे मिरवणूक निघाली की काय सांग गावात रात्री गेलोच नाही गाले. हा अरे काय सांग एक गावातून मिरवणूक त्याचे डीजे बँड घोडा आणि काय सांगू तुले. हो ना का एवढं चांगलं वाटू राहिलं मला. मी तुला काय सांगू का दादा. नाव कमाल होते ना. टाकत ना दादा. अरे टाकतात ना सगळ्या महाराष्ट्रात. हो दादा. अरे रोशन याले कमावा लागेल की नाही असंच. याले कमावा लागेल की नाही असंच नाव. नाव जर कमावलं असेल ना की बस झालं. तसं पहिली गोष्ट माहिती का मावशी. हा पहिल्या दिवशी अकोल्यात मिरवणूक निघाली दुसऱ्या गावातून मिरवणूक काढली. हो पाहिलं ना मी पाहिलं ना. हा पहिल्याची अकोल्यात एवढी मोठी मिरवणूक घोड्यावर बसून. हो दादा. दहीगावातही पण घोड्यावर बसून डीजे बँड सांगून पुरा. चांगली मेहनत आहे त्याची मेहनत त्याचं काऊन की सक्सेस नाही करून त्याले. एवढे म्हणजे की काय बोलू शकत नाही. एवढे की तो सांगू शकत नाही. हो दादा चांगला आहे बस. हो असं आहे मंडळी. पा आपला रोशन दादा आहे ना मंडळी दहेगावचा. तो सांगून राहिला की बा लय मोठी मिरवणूक निघाली म्हणजे पहिले अकोल्यात नंतर मग दहेगावात. जास्त नको काय असा हे म्हणजे केस दिसू दे काय फक्त. आजच्या टॉपिकलेच नाव दादाचं देऊन देऊ आपण. चला आहे की नाही आजच्या ब्लॉगले. चांगला करतो. कशी हरली त्याची मती. भारी वाटलं मला. हे मामाचा मुलगा. हो काय आल्याबरोबर एवढं खुश झालो मी. स्टोरी पाहिजे अचानक सकाळपासून व्हिडिओ काढत आलो. हो तू होता काय. डान्स होता. हो काय लय मोठे मुली झाला म्हणे आम्हाला भेटून द्यायचं. करून तुम्हाला तिथून ऐकायला आलं ना ते स्केच काढलं मी दादाचे. आणि मगच पाहिलं पाठवल्यावर अचानक रेणुकाई होती सगळे होते एकदम अचानक. म्हणजे क्या बात आहे. पेन्सिल स्केच मध्ये फोटो वाटते. हो फॅन आहे तुम्ही. हो काय क्या बात आहे. वा खूप आभार बा. असं सपोर्ट असू देते आणि लय चांगलं वाटतंय आपल्याला असं. लय चांगलं वाटलं मंडळी स्केच करून. ऍक्च्युली आज सकाळपासून ब्लॉग चालू केला. त्याला ब्लॉग कंटिन्यू होते. त्याच्यात तुमचं स्केच दिसलं नाही चला ब्लॉग मध्ये ते दाखवलं जातं एक प्रकारचं. सर्वप्रथम दादाला विचारलं की बा कसं का तुम्हाला एकदम म्हणजे हे आलं तुमच्या मनात की बा स्केच काढूनच द्या म्हणून. तर आधी माझं एक इंस्टाग्रामवर पेज होतं ड्रॉइंग. त्यामध्ये मी ड्रॉइंग काढत होतो. त्यामध्ये प्रसिद्धी तर भेटली होती. 7,000 तरी फॉलोअर्स आहेत आता. हो चेक. पण ते नंतरचे त्याला गावातले अकोटात जर प्रसिद्धी पाहिजे असेल तर एक दादा आहेत सुशील दोनकर. त्यांच्यामुळे आपण काहीतरी अकोटात करू शकतो. आज हेतू घेऊन मी दादाचा ड्रॉइंग गेल्या 2 दिवस पासून काढत आहे. त्या माझे 2 दिवसात काढाय. 2 दिवस. मला वाटलं महिना मंडळी एखादा महिना तरी लागला असेल. नाही ते काढलं मी पोस्ट केलं. म्हटलं आता दादाला घेऊन द्या जाऊन. हो लय भारी वाटलं मंडळी. खरंच असा सपोर्ट असला की अजून मंडळी म्हणजे कसा वेळा प्रतिसाद देते की चला आपण काहीतरी करू शकतो. चला बोला सियावर रामचंद्र की जय. जय श्रीराम.
तर इकडे आपले 3-3 स्केच झालेले आहेत मस्त पैकी, पाहू शकता तुम्ही. वा काय तुम्ही बस असा शब्द लागला जाय तिकडे मस्त पैकी. हा हो तू आला का तिकडून? हो मंडळी तिकडून दरवाजा बंद करून ठेवला. अशा प्रकारे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगाच तुम्ही. जय श्रीराम, जय देवा मारुती राय, बुद्धी दे बाप्पा सुखा अशी ठेव.